सर्वजण लक्ष द्या. मसावी व लसावी यांचं आपल्याला बेसिक बघायचं आहे आणि बेसिक बघत असताना आपण काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. तर आपण 0 आणि 1 पासून सुद्धा लसावी आणि मसावी घेत आहोत. तर आता याच्यामध्ये जर खरं आपण बघितलं तर मसावी व लसावी हा पाड्यावरच असतो. इंग्रजीमध्ये त्याला टेबल म्हणतात. तर पाड्यावरचा तुम्ही मसावी आणि लसावी शिकलात तर या व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर होईल. तर मग आता बघा 0 आणि 1 यांचा मसावी आणि लसावी सांगा. तर मग आता सांगा मसावी किती येईल आणि लसावी किती येईल. आता 0 आणि 1 कोणत्या पाड्यामध्ये सांगा. 1च्या 1 0 0 आणि 1 1 1. तर आता हे शेवटचे संख्या वेगळे म्हणजे जेव्हा 2 अंक किंवा कोणतेही समजा 2 संख्या एका पाड्यात नसतील तर त्यांचा मसावी किती असतो. 1च असतो. मग एका पाड्यामध्ये का नाही. तर मग आता मसावी किती आला सांगा 1. आता लसावी काढायचा असन तर मसावी आणि लसावी आवाज क्लिअर आहे ना. तर आता मसावी आणि लसावी जर समजा उदाहरण काढायचं असेल तर एक लक्षात ठेवायचं मसावी कशाला म्हणायचंय. मसावी म्हणजेच काय सर्व संख्येला मोठ्यात मोठ्या पाड्यानं भाग जाणं त्यालाच काय म्हणायचं मसावी. आणि लसावी कशाला म्हणायचं मोठ्यात मोठ्या पाड्यानं सर्व संख्येला भाग देऊन शेवटच्या 2 अंकाला भाग जात नसेल तेव्हा लसावी ब्लॉक होतो. आणि लसावी म्हणजेच काय पायाच्या संख्येचा गुणाकार. आणि तुम्हाला याचं माहिती आहे मसावी म्हणजे काय. मसावी महत्तम सामायिक विभाजक महत्तम साधारण विभाजक. ते लसावी म्हणजे काय लघुत्तम साधारण विभाजक लघुत्तम सामायिक विभाजक असं समजून नाही चालणार. समजलं ना. मसावी म्हणजे काय मोठ्यात मोठ्या पाड्यानं सर्व संख्येला भाग जाणं. लसावी म्हणजे काय मोठ्यात मोठ्या पाड्यानं सर्व संख्येला भाग देऊन शेवटच्या 2 अंकाला भाग न जाणं आणि लसावी ब्लॉक होतो. लसावी म्हणजे काय पायाच्या संख्येचा गुणाकार. तर मग आता इथं शेवटच्या 2 अंकाला भाग जातो का नाही. तर मग आता सांगा 1 0 0 0 1 0. तर मग आता 0 आणि 1 चा मसावी 1 आला आणि लसावी किती आला 0 आला. 2 आणि 4 यांचा मसावी लसावी सांगा. 2 आणि 4 यांचा मसावी लसावी. 2 आणि 3 कोणत्या पाड्यामध्ये 1च्या. म्हणून या ठिकाणी काय 1च्या पाड्यामध्ये 1 2 2 1 3 3. जेव्हा 2 अंक किंवा 2 संख्या किंवा त्याच्यापेक्षा एकमेकाच्या पाड्यामध्ये नसतील तर तेव्हा त्यांचा मसावी किती असतो 1च असतो. तर शेवटच्या या संख्या का पाड्यामध्ये का सगळ्या म्हणून 1च्याच पाड्यामध्ये असल्यामुळे इथं मसावी ब्लॉक झालाय. मसावीला 1. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजे काय पायाच्या संख्येचा गुणाकार. 1 2 2 आणि 2 त्रिक किती 6. तर लसावी किती आला सांगा 6. आता याच्यामध्ये एक खुबी एवढं गणित सांगल्यानंतर मी तुम्हाला शॉर्टकट खुबी सांगणार. 3 आणि 4 यांचा मसावी लसावी काढा. तर सांगा मग मसावी लसावी किती येईल. तर आता 3 आणि 4 कोणत्या पाड्यामध्ये 1च्या. 1च्या पाड्यात 3 1 3 3 1 4 4. तर मग आता इथं काय सर्व संख्या एका पाड्यामध्ये नाही किंवा 2 अंक किंवा 2 संख्या एका पाड्यामध्ये नाही तेव्हा त्यांचा मसावी 1 असतो. आणि लसावी म्हणजे काय शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का तर लसावी ब्लॉक झालाय. लसावी म्हणजे काय पायाच्या संख्येचा गुणाकार. 1 3 3 आणि 3 चौक किती 12. तर लसावी आला 12. आता एक खुबी लक्षात ठेवायचं. तुम्हाला जर विचारलं 3 आणि 4 यांचा मसावी किती तुमच्या लक्षात आलं की एका पाड्यामध्ये नाही त्यांचा मसावी किती आहे 1. आता 3 आणि 4 एका पाड्यामध्ये आहे का नाही तर त्यांचा गुणाकार म्हणजे काय लसावी म्हणजे 3 चौक 12. आता त्याच्यानंतर फटाफट तुम्ही सांगायचं हे रिअल साठी 5 आणि 6 एका पाड्यामध्ये का नाही यांचा मसावी लसावी सांगायचा. मग जेव्हा 2 अंक किंवा 2 संख्या एका पाड्यामध्ये नाही तर त्यांचा मसावी काय असतो 1 असतो. आणि जेव्हा 2 अंक किंवा 2 संख्या एका पाड्यामध्ये नाही त्यांचा गुणाकार म्हणजे काय लसावी म्हणजे 5 1 30. समजलं का. आता त्याच्यानंतर 7 आणि 8 यांचा मसावी लसावी काढायचा. तर पहिलं लक्ष कशावर द्यायचंय 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही तर मसावी किती आला सांगा 1. आणि 2 अंक सांगा 2 अंक एका पाड्यामध्ये नाही तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजे काय लसावी आहे. मग लसावी किती सांगा 7 8 56. समजून राहिलं नाही. तर आता त्याच्यानंतर 9 आणि 10 यांचा मसावी लसावी काढायचा. 9 आणि 10 एका पाड्यामध्ये का नाही तर त्यांचा मसावी किती 1. तर आता लसावी काढायचा असन 9 आणि 10 एका पाड्यामध्ये आहे का नाही तर मग लसावी म्हणजे काय त्यांचा गुणाकार म्हणजे 10 नमा 90. तर 90 का आला लसावी आला. समजून राहिले का काही अवघड चाललं. आता त्याच्यानंतर
2 आणि 4 असे ज्या समसंख्या असतील तर त्यांचा आपल्याला मसावी लसावी काढायचा. तर मग अशा वेळेस काय करायचं, तर मसावी म्हणजे काय, मोठ्यात मोठ्या पाड्यानं सर्व संख्येला भाग जाणं. तर मग आता 2 आणि 4 कोणत्या पाड्यामध्ये, 2 च्या. मग आता सांगा बेक बे बे दोन्ही 4. तर मग आता याच्यामध्ये ही 1 आणि 2 एका पाड्यामध्ये का नाही, तर मसावी ब्लॉक झालाय. मग मसावी किती आला सांगा, 2. तर आता लसावी काढायचा. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही, तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय, बायच्या संख्येचा गुणाकार. मग बेक बे बे दोन्ही 4. आता हे 3 गणित घेतल्यानंतर मी तुम्हाला त्याची शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे. मग 4 आणि 8 कोणत्या पाड्यामध्ये सांगा, 4च्या पाड्यामध्ये. म्हणजे मोठ्यात मोठ्या बोकण्यानं म्हणजे पाड्यानं भाग देणे, म्हणजे 4 भाग द्यायचा. म्हणजे सांगा 4 1 4, 4 2 8. तर या ठिकाणी शेवटच्या सर्व संख्या का पाड्यामध्ये का नाही, तर मसावी ब्लॉक झालाय. मग आता मसावी किती आला सांगा, 4. तर आता यांचा लसावी काढायचा. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का, तर लसावी ब्लॉक झालाय. लसावी म्हणजेच काय, बायच्या संख्येचा गुणाकार. मग 4 1 4, 4 2 8. गणित समजलं. आता त्याच्यानंतर 8 आणि 16 यांचा मसावी लसावी काढायचा असेल तर जेव्हा 8 ची दुप्पट 16 आहे. काय आहे, आता लक्ष ठेवायचं, शॉर्टकट ट्रिक्स मध्ये सांगणार. आता 2 आणि 4चा मसावी लसावी काढा. 2 ची दुप्पट 4, मसावी 2. 2 आणि 4चा लसावी काढा. 2 ची दुप्पट 4, मोठी संख्या लसावी म्हणजे 4 लसावी. आता इथं 4 आणि 8 यांचा मसावी लसावी काढायचा. तर जेव्हा 4 ची दुप्पट 8, मसावी 4 आणि 8 लसावी. मग आता फटकन सांगायचं, 8 आणि 16चा मसावी, मसावी 8 ची दुप्पट 16. जेव्हा दुप्पट नाही दुप्पट, तर मग 8 ची दुप्पट 16 आहे. तर मग याच्यामध्ये 8 काय येईल, मसावी. मग आता त्या ठिकाणी जी दुप्पट आहे ती काय येईल, 16 लसावी. आता हे तुम्हाला समजलं असेल. समजलं का. आता पुढचं गणित पाहायचंय. 16 आणि 32 यांचा मसावी लसावी सांगा. आता याच्यामध्ये तुम्हाला काय पाहणं आहे, याची दुप्पट आहे का नाही. तर मग सांगा 16 ची दुप्पट 32, मसावी 16, लहान संख्या आणि दुप्पट 32 असल्यामुळं 32 लसावी. त्याच्यानंतर सांगा 32 आणि 64चा मसावी लसावी सांगा. 32 ची दुप्पट 64. मग मसावी किती येईल सांगा, 32. आणि लसावी किती येईल, 64. त्याच्यानंतर 64 आणि 128 यांचा मसावी लसावी काढायचा. 64 दोन्ही म्हणजे दोन्ही दुप्पट आहे. म्हणजे 64 ची दुप्पट 128. तर मसावी किती येईल सांगा, 64. आणि लसावी किती येईल, 128. हे समजलं का तुम्हाला. म्हणजे फास्ट पण शिकायचं, सुरुवातीला हळूहळू घ्यायचं, लगेच उडी घ्यायची. समजलं का. आता त्याच्यानंतर 3 आणि 6 यांचा मसावी लसावी सांगा. 3 ची दुप्पट 6. मग आता याचा मसावी लसावी सांगायचा. सांगा मसावी किती येईल, आणि ही दुप्पट आलेली मोठी संख्या 6. 6 काय आहे, लसावी. आता त्याच्यानंतर 6 आणि 12 यांचा मसावी लसावी सांगायचा. सांगा मग 6 ची दुप्पट 12. मग आता मसावी किती येईल सांगा, 6. मग आता सांगा लसावी किती येईल, 12. म्हणजे जी मोठी संख्या आहे ती. आता याच्यामध्ये चालता एक खुबी लक्षात घे नाही, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला आलं 3 आणि 9 चाल मसावी लसावी सांगा. 3चा पाडा माहिती आहे तुम्हाला, सगळ्यांचा पाठ आहे. मग याच्यामध्ये काय आहे, 3च्या पाड्यामध्ये येणारे ला ज्या 3 भाग जातोय, समजा उदाहरणार्थ, तर 3 हा मसावी आणि लसावी नवीन. आता जर तुम्हाला विचारलं 6 आणि 24 यांचा मसावी लसावी सांगा, तर तुम्हाला माहिती आहे 6च्या पाड्यामध्ये 24 येतात का नाही. 6 मसावी 24 लसावी. तुम्हाला असं आलं समजा 6 आणि 48 यांचा मसावी लसावी सांगा. 6 8 48, 6 मसावी 48 लसावी. हे पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मग आता तुम्हाला विचारलं 13 आणि 104 यांचा मसावी लसावी सांगा. 13च्या पाड्यामध्ये 104 येतात आहे, तर 13 मसावी 104 लसावी. मग या ठिकाणी शेवटची का अशा ना समजा 12 आणि 108चा मसावी लसावी सांगा. तर 12च्या पाड्यामध्ये काय आहे, म्हणजे 12 नमा 108. तर 12 काय येईल मसावी आणि 108 येईल काय लसावी. ही सुद्धा खूप आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये मसावी लसावी जास्त अवघड नाही. तर मग आता आपल्याला फटाफट सांगायचंय. तर 12 आणि 24 यांचा मसावी लसावी सांगा. 12 ची दुप्पट 24. मग आता मसावी किती आहे सांगा, आणि लसावी किती आहे सांगा, 24. आता याच्यामध्ये 24 आणि 48. आता मी तुमचे डायरेक्टच घेणार आहे. सांगा 24 ची दुप्पट सांगा, मसावी
आणि लसावी 48. 48 आणि 96 यांचा मसावी लसावी सांगा. डोळ्यानं पाहताचा. आता डोळ्यानं पाहता क्षणी सांगायचं. पाहता क्षणी गोळी घालायची. आवाज आला तर गोळी त्या दिशेने गेली पाहिजे. तर मग सांगा 48 आणि 96. 48 ची दुप्पट मग मसावी आणि लसावी 96. 5 आणि 10. 5 ची दुप्पट मसावी आणि लसावी. समजलं ना. आता जागच्या जागीशी चाललं काम. आता पुढचं पाहायचंय 10 आणि 20. 10 ची दुप्पट मसावी लसावी सांगा. 20 ची दुप्पट सांगा मसावी लसावी सांगा. 40 ची दुप्पट आणि सांगा. मग दुप्पट असल्यामुळं मसावी किती 40 लसावी 80. आता हे जर मी ते सांगितलं 80 1 80 80 दोन्ही 160 ते बरं वाटतंय. पण असं ज्यावेळेस मी जास्त संख्या घ्यायला लागलं समजायला लागलं बोर वाटतं का नाही. पण नाही. ज्या बोर मध्ये काय असतं माहिती का. नाही बोर नसते. तर बोर मध्ये काय असतं माहिती का. तर जास्तीत जास्त माणसा समजते की इथं बोर झालो आपण. समजलं का. तर मग आता इथं सांगा 80 आणि 160. 80 ची दुप्पट म्हणजे 80 दोन्ही 160 मसावी लसावी. आता त्याच्यानंतर 7 आणि 14 यांचा मसावी लसावी सांगा. 7 ची दुप्पट मग सांगा मसावी आणि लसावी 14 दोन्ही 28. मग आता सांगा मसावी. आता या ठिकाणी काय म्हणतो आपण 14च्या 14 1 14 14 दोन्ही 28. तर मग आता इथे सर्व संख्या एका पाड्यामध्ये नाही. मसावी ब्लॉक झालाय 14 आला. तर आता लसावी जर विचारलं शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही. तर लसावी ब्लॉक झालाय म्हणजे लसावी म्हणजे बायाच्या संख्येचा गुणाकार. 14 1 14 14 दोन्ही 28. पुन्हा माणसाने काय चाललं 20 पडायला नको मागच्या म्हणून मला ते घेतलंय. सांगा 28 आणि 56 यांचा मसावी लसावी सांगा. 28 ची दुप्पट मग सांगा मसावी 28 तर लसावी 56. 56 आणि 112 कोणत्या पाड्यात आहे 56च्या म्हणजे 56 1 56 56 दोन्ही 112. तर म्हणून हे सांगा 56 ची दुप्पट 112 मसावी 56 आणि लसावी किती येईल 112. समजलं का तुम्हाला. तर आता आपल्याला पुढं 3 अंकी सुद्धा बघायचंय. सांगा 9 आणि 18 यांचा मसावी लसावी सांगा पटकन. म्हणजे 9 ची दुप्पट 18 म्हणून मसावी या ठिकाणी 9 आणि लसावी किती येईल 18. 18 आणि 36 चा मसावी लसावी सांगा. का 18 ची दुप्पट 36. मग सांगा या ठिकाणी मसावी 18 लसावी 36. 36 आणि 72 यांचा मसावी लसावी सांगा. 36 ची दुप्पट 72 दुप्पट आहे म्हणून. मग आता मसावी किती येईल 36 आणि लसावी 72. 72 आणि 144 यांचा मसावी लसावी सांगा. मग सांगा 72 ची दुप्पट 144 म्हणजे 72 दोन्ही 144 मसावी 72 आणि लसावी 144. आता 144 आणि 288 यांचा मसावी लसावी काढा. जर तुम्हाला माहित समजलं की 144 ची दुप्पट किती होतात 288 म्हणजे 144 दोन्ही 288 म्हणून मसावी किती 144 लसावी किती आला. आणि करून सुद्धा दाखवतोय 144 आणि 288 कोणत्या पाड्यात 144च्या 144 1 144 144 दोन्ही 288. मग आता सर्व संख्या म्हणजे 1 आणि 2 एका पाड्यामध्ये का नाही. तर इथं काय झाला मसावी ब्लॉक झालाय. मसावी किती आला सांगा 144. आता लसावी काढायचा शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही. तर लसावी ब्लॉक झालाय आणि लसावी म्हणजे काय बायाच्या संख्येचा गुणाकार 144 दोन्ही 288. तर अशा प्रकारे या ठिकाणी मसावी लसावी निघत. समजलं. तर आपल्याला आता पुढे काय 3 अंकी बघायचंय. 2 अंकीच्या बाबतीत काही अडचण नाही. तर मग आता एक मला रिहर्सल मध्ये विचारायचं सांगा याच्यामध्ये 12 आणि 13 यांचा मसावी लसावी किती. हा बरोबर. जेव्हा 2 अंक किंवा 2 संख्या का पाड्यात नसतात तेव्हा त्यांचा मसावी 1 म्हणजे काय मसावी 1 आला. आणि लसावी किती आहे सांगा. जेव्हा 2 संख्या किंवा 2 अंक एका पाड्यामध्ये नाही त्यांचा गुणाकार म्हणजे काय लसावी म्हणजे 13 दोन्ही 26 हा चल 2 13 1 13 13 2 किती 15 म्हणजे 156. समजलं का. याला विसर पडायला नको. त्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यायची.
आता पुढचं गणित बघूया. 3 अंकीच्या बाबतीत आता हे महत्वाचं आहे. तर मग 2, 4, 6, 8 यांचा मसावी लसावी काढायचा. हे गणित एकदम सोपे, पण 2 गणित आधी शिकवणार, 3ऱ्या गणितापासून लगेच छलांग मारायची. तर मग आता 2, 4, 8 कोणत्या पाड्यामध्ये? मोठ्यात मोठ्या 2च्या पाड्याचं नाव लिहायचं. बे क बे, बे दोन्ही 4, बे चौक 8. मग आता या ठिकाणी काय? आता सर्व संख्या 1, 2, 4 एका पाड्यामध्ये का? नाही. तर मसावी ब्लॉक झाला. तर मसावी किती आला सांगा? 2. तर आता लसावी काढायचे. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? आहे. कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 2च्या पाड्याचं नाव बे क बे, बे दोन्ही 4. एक जसा तसा लिहा. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? 1 सोडून नाही. तर तेव्हा लसावी ब्लॉक झाला. आणि लसावी म्हणजेच काय? बायाच्या संख्येचा गुणाकार. बे दोन्ही 4 आणि 4 दोन्ही 8. तर लसावी किती आला सांगा? 8. मग आता त्याच्यानंतर सांगा 8, 16 आणि 32 यांचा मसावी लसावी सांगा. मग 8, 16, 32 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? मोठ्यात मोठ्या पाड्यामध्ये. 2च्या येत आहे, 4च्या येतं, पण मोठा ब्लॉक न भरायचा. आणि मग त्यानंतर बेलण्यानं कोंबायचं आतमध्ये, आत पोटामध्ये गेलं पाहिजे, असं मरत नाही. तर मग मोठ्यात मोठ्या पाड्याचं नाव काय? 8. मग 8 1 8, 8 2 16, 8 चौक 32. तर आता खालच्या सर्व संख्या का पाड्यामध्ये का? नाही. म्हणून या ठिकाणी मसावी ब्लॉक झालाय. आता मसावी किती सांगा? 8. तर आता लसावी काढायचा. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये आहे का? आहे. 2 आणि 4 कोणत्या? 2च्या पाड्याचं नाव डाव्या साईडनं लिहा. बे क बे, बे दोन्ही 4. एक जसा तसा लिहा. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये आहे का? नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? बायाच्या संख्येचा गुणाकार. 8 2 16, 16 2 32. कारण 1 न गुणलं तर तेच अंक आहे, तर म्हणून त्या ठिकाणी मदत घ्यायचाच नाही. तर लसावी किती आला? 32. आता सुरुवात अशी करायची की मसावी लसावी 3 अंकीमध्ये एकाच वेळी आपण सांगू शकतो का? सांगू शकतो, बरोबर. तर मग आता 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8 असेल, अशा वेळेस मसावी किती आहे? 2. समजलं? 2ची दुप्पट 4, 4ची दुप्पट 8, तर अशा वेळेस 8 लसावी किती आहे? 8. समजलं का? तर मग आता या ठिकाणी सांगा 8, 16, 32. 8ची दुप्पट 16, 16ची दुप्पट 32. तर मग याच्यामधला मसावी लसावी कोणता येईल सांगा? 8. दुप्पट असल्यामुळे 8 हा मसावी येईल. आलं लक्षात? आणि लसावी किती येईल? 32. समजलं का? आता याच्यामध्ये दुप्पटचा मामला पाहायचा आपल्याला. आता एकाच आवाजामध्ये सगळ्यांचा एक खटी नजर ठेवायची. नजर हटी दुर्घटना घटी. नाही तर त्याच्यापेक्षा ट्रकाच्या चाकाखाली जाऊन मरणं परवडतंय, जर इथं समजत नसेल तर. समजलं का? जमिनीला भार नको, घराला भार नको, दुसऱ्याला हेड्याक नको, मायबापाला ताण नको, आहे का नाही? जन्माला आला ह्याला वजी वाता मेला, अशी गत व्हायला नको. जिंदा लाच काय कामाची? थोडं काळजीपूर्वक लक्षात द्यायचंय. मग सांगा एकाच आवाजात सांगायचं. 32 64 128 यांचा मसावी आणि लसावी सांगा. कस काय? 32ची दुप्पट 64, 64ची दुप्पट 128. म्हणून याच्यामध्ये मसावी किती येईल सांगा? 32 आणि लसावी किती येईल? 128. या ठिकाणी कशाचा मामला आहे? दुप्पटचा मामला आहे. समजलं का? दुप्पटच्या गोष्टीला असं सोडायचंच नाही. एखाद्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतं, पोलीस भरतील, आर्मी भरतील. समजलं का? दुप्पट टिप्पट हे सगळं त्याच्यामध्ये आलं, पण तिप्पट नाही. असं या ठिकाणी ज्यावेळेस मधली संख्या दुप्पट आणि मधल्या म्हणजे पहिली संख्याची दुप्पट आणि दुसऱ्या संख्येची दुप्पट असेल, किंवा 3ची दुप्पट 6, 6ची दुप्पट 12 असं असेल, त्यावेळेस मसावी सुरुवातीचा आणि लसावी लास्टचा. सांगा 3, 6 आणि 12 यांचा मसावी लसावी सांगा. 3ची दुप्पट 6, 6ची दुप्पट 12. तर मग मसावी किती येईल सांगा? 3 आणि लसावी किती येईल सांगा? 12. 12 24 48 यांचा मसावी लसावी सांगा. का? 12ची दुप्पट 24, 24ची दुप्पट, म्हणून या ठिकाणी मसावी किती येईल सांगा? आणि लसावी किती येईल? 48. आता या ठिकाणी 24 48 आणि 96 यांचा मसावी लसावी सांगा. तर विसर पडायला नको. मग आता सांगा 24 48 आणि 96. तुम्हाला माहिती आहे 24 मसावी आणि लसावी 96 आहे. हे समजलं? कारण इथं 24ची दुप्पट 48, 48ची दुप्पट 96 आहे. तर मग आता याच्यामध्ये कसं आलं हे बी माहित पाहिजे, विसर पडायला नको. मग आता सांगा कोणत्या पाड्यात आहे? 24च्या. 24 1 24, 24 2 48, 24 3 96. समजलं का? शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? नाही. म्हणजे सर्व संख्या एका पाड्यामध्ये नाही. मसावी ब्लॉक झाला. मसावी आला 24. शेवटच्या 2 अंक एका पाड्यामध्ये का? नाही. तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजेच काय? बायाच्या संख्येचा गुणाकार. 24 2 48.
हा 24 × 96. आपल्याला याची दुप्पट घ्यायची. 24 ची दुप्पट 48, 48 ची दुप्पट किती होईल? इथं आपलं काहीतरी मामला हुकलाय, गडबडीत. आता 24 96 आलंय. हा आपल्या दुपटीचा मामला घ्यायचा आहे. इथं बी चुकला असेल, मला पाहू दे एकदा, नाही तर सगळी इथं तिथून वाट लागून जायची. 3 1 3 3 2 6, इथं 3 आहे, 3 2 6 6 चोप. हा डबल 2 न जातो, इथं 2 झाला. बे क बे, बे दोन्ही 4, म्हणजे क्लिअर होऊ द्या तुमचं. 3 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. तिथं पुन्हा डबल जातोय बघा. मग आता इथं काय 2च्या पाड्यामध्ये बे क बे, बे दोन्ही 4 असं विसरणं पडेल. मग 24 दोन्ही 48 आणि 48 दोन्ही किती? 96. त्याला सव किती आला सांगा? 96. राईट हे. म्हटलं का आपलं हुकलंय, चालायचं जोशमध्ये, नाही तर धडकालं आपलं खडकालं धडका घे नाही. मग आता 48 96 192 कोणत्या पाड्यामध्ये? मग 48 ची दुप्पट 96, 96 ची दुप्पट 192. तर मग आता या ठिकाणी पाहायचं, पुन्हा डबल पाहूया. इथं काय मसावी किती आला सांगा? 48. लसावी किती येईल सांगा? 192. मग कोणत्या पाड्यामध्ये सगळे सांगा? 48च्या. 48च्या पाड्याचं नाव लिहायचं. 48 1 48, 48 दोन्ही 96, 48 चोप किती? 192. मग आता या ठिकाणी सांगा शेवटचे 2 अंक कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. मग सांगा एक जसा तसा 2च्या पाड्यामध्ये नाही. बे क बे, बे दोन्ही 4. तर मग आता सांगा शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का? नाही. तर लसव उपयोग झाला. आणि लसव म्हणजे काय? बायाच्या संख्येचे गुणा. 48 दोन्ही 96, 96 दोन्ही किती? 192. तर लसव किती आला सांगा? 192. समजलं? आता 5 10 20 हे तर कम्प्लीट झालं का नाही? आता 5 ची दुप्पट 10, 10 ची दुप्पट 20 आहे. याच्यामध्ये मसावी कोणता आहे सांगा? 5 मसावी आहे. लसावी किती आहे? 20 40 80 यांचा मसावी लसावी सांगा? 20 ची दुप्पट 40, 40 ची दुप्पट 80. अशा वेळेस मसावी किती येईल? 20 आणि लसावी किती येईल? 80. 40 80 160 यांचा मसावी लसावी सांगा? 40 ची दुप्पट 80, 80 ची दुप्पट 160. म्हणून या ठिकाणी अरे हो ना, लसावी किती येईल? तर मग आता या ठिकाणी मसावी येईल 40 आणि लसावी किती येईल? ज्यावेळेस आपण अपूर्णांकाची गणित सोडवतो का नाही, त्याच्यामध्ये याचा उपयोग आहे. आपण कुठेही गेलो, समजा जिथं अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आली तर तिथं तुम्हाला लसावीची गणित, म्हणून लसावी हा फटकन काढता आला पाहिजे. समजलं का? तर म्हणून या ठिकाणी रिहर्सल घेणं खूप असं आहे. आपण लेखी गणिताच्या स्वरूपात काय केलंय? लसावी मसावीचे गणित घेतले. आता हेच जर तुमचं नसेल तर शनिवारचा दिवस असा ठेवायचा मुख्य की त्याच्यामध्ये बेसिक स्वरूपाचे गणित आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. आणि हाय लेवलचे जे महत्वाचे कूट प्रश्न, मिश्र प्रश्न, गटाळावरचे प्रश्न, दिशावरचे प्रश्न, कालमापनचे, भूमितीचे, असं त्याच्यासाठी आपल्याला एक दिवस ठेवावा लागेल. 7 14 आणि 28. 7 ची दुप्पट 14, 14 ची दुप्पट 28. तर मसावी किती आला सांगा? 7. तर लसावी किती आला? 28. 14 28 आणि 56 यांचा मसावी लसावी सांगा? 14 ची दुप्पट 28 ची दुप्पट. मग मसावी किती सांगा? 14. लसावी किती? समजलं का? 26 56 आणि 112 यांचा मसावी लसावी सांगा? 26 ची दुप्पट 56, 56 दोन्ही किती? 112. म्हणजे पाच 26 दोन्ही, थांबा एक मिनिट, नाही बरोबर 26 नाही 28 आहे. 28 दोन्ही 56 दोन्ही 112. मसावी किती आला? 28. लसावी किती आला? 112. आता त्याच्यानंतर 9 18 36. 9 ची दुप्पट 18 ची दुप्पट. मसावी किती आला? आणि लसावी मग सांगा? 18 36 आणि 72 यांचा मसावी लसावी किती सांगा? 18 ची दुप्पट 36 ची दुप्पट. मग तुम्हाला माहिती आहे मसावी किती? 18. लसावी किती? 72. मग याचा आता काढायचं का? तो विसर नाही पडला पाहिजे. कसं काढलं जाते? कोणा सांगितलं की कोणा काढून दाखवा. 18 36 आणि 72 कोणत्या पाड्यात आहे? 18च्या. 18च्या पाड्याचं नाव डाव्या साईडने लिहायचं. 18 1 18, 18 दोन्ही 36, 18 चोप 72. मग आता इथं काय सर्व संख्या का पाड्यामध्ये नाही म्हणून मसावी ब्लॉक झालाय. मसावी किती आला?
18. जो पाडा ब्लॉक होतो त्याचं नाव काय? 18. 18 म्हणजे काय? मसावी. शेवटचे दोन लसावी काढण्यासाठी शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये का आहे? 2 आणि 4. 2च्या पाड्याचं नाव लिहायचं. बेकबे बे 2 4 एक जा संत असल्या 2च्या पाड्यामध्ये नाही. तर शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये का नाही, तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजे काय? पायाच्या संख्येचा गुणाकार. 18 2 36, 36 2 72. समजलं? 36, 72 आणि 144 यांचा मसावी लसावी सांगा. बरोबर. 36 ची दुप्पट 72, 72 ची दुप्पट 144. म्हणून मसावी किती? 36 आणि लसावी किती? 144. समजलं? आता त्याच्यानंतर आता चेंजेस आहे. समजलं का? पहिलं पाहिलं दुप्पट दुप्पट, आता आपण पाहायचं विसंगत. तर असे गणित काही सोडवला तर आले पाहिजे. 4, 8 आणि 12 यांचा मसावी लसावी सांगा. तर आता इथं मसावी आणि लसावी, मसावी 4 आणि 12 लसावी येणार नाही, कारण 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 आहे का तिथं? नाही. तर मग आता इथं काय करायचं? 4 8 12 कोणत्या पाड्यात? 4 4 4 1 4 4 2 8 4 3 12. तर या ठिकाणी काय आहे? सर्व संख्या का पाड्यामध्ये नाही, म्हणजे 1 2 3 नाही. तर मसावी ब्लॉक झाला, पाडा ब्लॉक झाला. त्या पाड्याचं नाव किती आहे? 4. 4 हा मसावी आला. शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये का? तर इथं लसावी ब्लॉक झाला. 4 2 8 आणि 8 3 24. तर अशा वेळेस 4 हे जे 24 असतात ते 24च्या पाड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 4 सकम 24, 8 3 24 आणि 12 2 24. तर असा फटकन लसावी सुद्धा काढता आला पाहिजेत. हे काढता येत नसेल तर कमीत कमी एवढं लक्षात ठेवा. समजू राहिलं ना? अरे मी काही बोलतो, आपण दोघं गांजेत पेल नाही ना, असं नाही वाटत ना? समजू राहिलं का? हा, थोडं लक्ष द्यायचं, बाकीची आठवण करायची नाही. नाही तर जो पेल नाही त्याला पेलच्या किमतीमध्ये काढसान. 12 24 8 36 यांचा मसावी लसावी काढायचा. आता हे तुम्हाला एक खूबी सांगतो. शेवट फरक आला. 4 2 8 8 2 16, 16च्या अगोदर 12 आहे का नाही? ते पहा, 12 2 24. समजलं का? आता याचं तुम्ही फटकन सांगायचं. 12 24 आणि 36 यांचा मसावी लसावी सांगा. तुम्ही सांगणार मसावी किती? आणि 72 आणि 36 दोन्ही. समजलं का? मग आता याच्यामध्ये काय करायचं? कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 12च्या. 12 का 12 12 2 24 12 3 36. तर आता इथं मसावी आला. सर्व संख्या का पाड्यामध्ये नाही, 12 मसावी आला. आता इथं काय करायचं? 36 2 72. नाही तर शेवटचे दोन अंक का पाड्यामध्ये नाही, तर तेव्हा लसाव ब्लॉक झालाय. आणि लसाव म्हणजे बायाच्या संख्येचा गुणाकार. 12 2 24 24 24 3 किती? 72. तर लसाव किती होतो सांगा? 72. नाही तर 36 2. हा मामला समजला का? आता त्याच्यानंतर 24 36 72 यांचा मसावी लसावी सांगा. तर मग फटकन सांगायचं आहे. हे चेंज आहे गणित. आता चेंज आहे ना? 24 36 72 कोणत्या पाड्यामध्ये? 24 येणार नाही, तर हे 12च्या पाड्यामध्ये येईल. आता याच्यामध्ये चेंजेस घेतलं. मग आता इथं 12 2 24 12 3 36 12 सकम 72. समजलं का? तर सर्व संख्या का पाड्यामध्ये नाही, मसावी किती आला सांगा? 12. आता लसावी काढायचा आहे. तर शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये कोणते सांगा? 2च्या पाड्यामध्ये. 2च्या पाड्याचं नाव लिहा. बेकबे बेत्रिक 6. हे 3 जसे तसे लिहा. 2च्या पाड्यात नाही. शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये कोणते? 3 आणि 3. 3च्या पाड्यामध्ये 3 1 3 3 1 3 1 जसा तसा लिहा. शेवटचे दोन अंक एका पाड्यामध्ये काय? 1 सोडून नाही. तर म्हणून लसावी ब्लॉक झाला. लसावी म्हणजे काय? बायाच्या संख्येचा गुणाकार. 12 2 24 24 3 किती? 72. समजलं का? 24 3 72 नाही, सॉरी, हा 12 2 24 24 3 72. समजलं का? पुढचं गणित पहा. कुठं अडचण आली सांगा? अरे 12 2 आणि 24 3 72 आणि 72 1 1 गुन्हेला केलं तेवढंच येणार. पुढचं गणित पहा. 5 10 15 यांचा मसावी लसावी फटकन सांगा. किती? 5 ची दुप्पट 10 आणि 5 3 15 म्हणजे 5 1 5 5 2 10 5 3 15 असं जर आलं
काय 5 एक म्हणजे 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15 असं आलं तर 15 दोन्ही 30 लसावी निघन. समजलं का? तर मग आता इथं मसावी किती येईन? 5 येईन आणि लसावी किती येईन? 30 येईल. मग कसं पाहायचं? 5, 10, 15 कोणत्या पाड्यात आहे? 5च्या. 5 1 5, 5 2 10, 5 त्रिक. मग शेवट सर्व संख्या का पाड्यामध्ये का नाही? मसावी ब्लॉक झाला, मसाव्याला 5. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही? तर लसावी ब्लॉक झालाय. आणि लसावी म्हणजे काय? पायाच्या संख्येचा गुणाकार. 5 2 10, 10 त्रिक 30. तर मग आता सांगा 10 2 20, 10 त्रिक 30 यांचा मसावी लसावी काढायचा. तर मग मसावी किती येईन सांगा? फटकन उत्तर सांगायचं. आणि लसावी किती येईन? 60. कारण या ठिकाणी 10ची दुप्पट. 10 2 20, 20 त्रिक पहा असं जे का नाही? 10 2 आणि 10 त्रिक 30. तर मग आता याच्यामध्ये या सर्व संख्या कोणत्या पाड्यात? 10च्या. 10 1 10, 10 2 20, 10 त्रिक 30. तर सर्व संख्या का पाड्यामध्ये का नाही? मसावी ब्लॉक झाला 10 ला. मग अशा वेळेस काय करायचं? 30 2 60 आला लसावी. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये नाही म्हणून लसावी ब्लॉक झाला. 10 2 20, 20 त्रिक किती? 60. तर असंही सुद्धा या ठिकाणी लसावी काढू शकता. 20 40 60 यांचा मसावी लसावी सांगा. 20 2 40, 20 त्रिक 60. तर मग तुमच्या लक्षात आलं मसावी किती? 20 आणि लसावी किती? 120. त्याचं काय होईल? 60 2 समजलं का? मग आता 20 40 आणि 20 60 कोणत्या पाड्यात आहे? 20च्या. 20 1 20, 20 2 40, 20 त्रिक 60. सर्व संख्या का पाड्यामध्ये का नाही? मसावी ब्लॉक झाला, मसावी 20 आला. आणि सर्व संख्या म्हणजे शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही? तर लसावी ब्लॉक झाला. लसावी म्हणजे पायाच्या संख्येचा गुणाकार. 20 2 40, 40 त्रिक किती? 120. तर अशा प्रमाणे या ठिकाणी लसावी मसावी आपल्याला समजला आहे. मग आता 7 14 आणि 21 यांचा मसावी लसावी काढा. फटकन सांगा. 7 2 14, 7 त्रिक 21. अशा वेळेस काय येईल सांगा? मसावी 7 आणि लसावी 42. कारण त्याची दुप्पट होऊन जाईल 21ची. म्हणजे 21 2 42. मग 7 14 21 कोणत्या पाड्यामध्ये? 7च्या. 7 1 7, 7 2 14, 7 त्रिक 21. तर अशा वेळेस काय होत आहे? सर्व संख्या का पाड्याने मसावी ब्लॉक झाला, मसावी 7 आला. आणि शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही? तर लसावी ब्लॉक झाला. म्हणजे 21 2 42 असल्या. नाही तर पायाच्या संख्येचा गुणाकार व्हायचे. 7 2 14, 14 त्रिक 42. तर 42 हा काय? लसावी आला. त्याच्यानंतर 14 28 आणि 42 यांचा मसावी लसावी सांगा. फटकन सांगायचं आहे. बोल. 14 मसावी लसावी 42 2 84. करेक्ट आहे. कारण या ठिकाणी 14 2 28, 14 त्रिक 42 दोन्ही आणि त्रिक आलं की डोळे लावून त्या ठिकाणी 42चा लसावी 84 येतो. तर मग आता मसावी काढायचा. 14 28 आणि 42 कोणत्या पाड्यात? हे 14च्या. 14 2 14 1 14, 14 2 28, 14 त्रिक 42. सर्व संख्या का पाड्यामध्ये का नाही? तर मसावी ब्लॉक झाला, मसावी आला 14. आणि लसावी किती? सर्व संख्या का पाड्यामध्ये नाही? 42 2 84. नाही तर मग पायाच्या संख्येचा गुणाकार. 14 2 28, 28 त्रिक किती? 84. त्याच्यानंतर 28 56 आणि 112 कोणत्या पाड्यामध्ये पाहायचंय? यांचा लसावी आणि मसावी काढायचा. 28 2 आणि 28 त्रिक. मग आता याचं सांगा बरं. 28 ची दुप्पट 56, 56 ची दुप्पट 112. फटकन सांगायचं. दुप्पट मसावी किती आला सांगा? आणि लसावी किती आला? 112. हा 28 2 56, 56 2 112. दुप्पट विसरला नाही पाहिजे माणूस. भरकाडायचं नाही. मग आता याच्यामध्ये पहा 28च्या पाड्यात आहे तर 28च्या पाड्याचं नाव लिहायचं. 28 1 28, 28 2 56, 28 त्रिक 112. चोप आहे चोप. 2 आणि 4 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे क बे 2 4. शेवटचे 2 अंक एका पाड्यामध्ये का नाही? लसावी ब्लॉक झाला. लसावी म्हणजेच काय? पायाच्या संख्येचा गुणाकार. 28 2 56, 56 2 112. समजलं? तर अशा पद्धतीने या ठिकाणी मसावी लसावीचं बेसिक स्वरूपाचे काही गणित तुम्हाला समजले.